45. नानी काय चाललंय काय? मॉर्निंग वॉक. कुणाचा? व्हीलचेअरचा? माझा. हो बरोबर, घ्या घ्या चहा घ्या. हो घ्या. पुरे झालं आता तुमचं मॉर्निंग वॉक. मला माले, तू आलीस ना की घराला कसं घर पण येतं बघ. माझ्याच्याने होत नाही हो आता. दमायला होतं, वय झालं ना. हे तू मला सांगतेस 101च्या म्हातारीला? अहो पण आता नाही होत, समजून घ्यायला पाहिजे ना आपण. आपलंच घोडं पुढे दामटवून कसं चालेल? हो बरोबर आहे तुझं, बरोबर. म्हणून तू मीकडे जाऊन राहिली होते वाटतं. अहो मला तरी लेकीकडे जाऊन पडण्यात काय आनंद मिळत होता का? मी तर मुलींच्या घरचं पाणी सुद्धा पित नाही. अहो पण आता वय झालंय ना आपलं, समोरच्याला समजून घ्यायला हवं की नको? सगळं कुसमीमुळे झालंय. आली का हरदासाची कथा मूळ पदावर? असते असते. चहा सुरेख झालाय. थँक्यू. अमृतापेक्षाही गोड अगदी. नवी माणसांचा फोन आला होता. काम चुकार मेले. मला म्हणाल्या तू घरी आलीस ना की फोन कर मला, मी येते माझ्या आईला भेटायला. काही गरज नाही म्हणावं आम्हाला तुझी. का हो, इतकं काय झालं चिडायला? वा वा, आईची सेवा नको करायला. अहो केली की आता इतकी वर्ष. तुझ्या जीवावर उड्या मारायची की नाही ती? नाही हो, तेल नाही का चोळून द्यायचं तुमच्या तळपायाला? ते कधीतरी कधीतरी का होईना, पण केलंय की नाही? त्याच्या बदल्यात माझ्याकडून 4-5 साड्या पळवून घेऊन जाईल. अहो आईच्या म्हणून हक्काने नेल्यात त्यांनी त्या. पण आई म्हणून कधी माझ्याकरता नवीन साडी आणली नाही तिने. मी काही तुमच्याबरोबर वाद घालू शकत नाही हो. त्यांनी मला सांगितलंय मी येते, त्यांचा फोन आला होता. माझ्या साड्या घेऊन या म्हणावा परत. ते काय ते तुम्ही त्यांच्याशी बोला बरं का. मी आता ह्यांना चहा द्यायला जाते, कळलं? चालू दे तुमचं काय चालायचं ते. कधीतरी आईची 50 वर्षापूर्वी सेवा केली, आता मला सांगते बोलून दाखवते सगळे. ह्यांचा अंतरदेशी आलंय. मेलीनं नेलं शेवटी दूध. म्हणतात मुलांची काळजी करू नकोस, वहिनी सगळं नीट करते, तू निवांत राहा माहेरी, आराम कर. मला वाटतं ना त्यांच्याकडे दुधाचा रतीबच नाहीये. हे म्हणतायत माहेरी राहा, पण माहेरच्यांना आहे का काही त्याचं? आता येऊ दे कुंदीला, चांगली दाखवते तिला. अगं मी काय बोलते आणि तू काय बोलतेस? तुझा का आपला नेहमीचाच असं टिव 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 काय चाललंय तुझं? असं करता तुम्ही मला, म्हणून मला माहेरी यावंसं वाटत नाही. 6 महिने येऊन राहतेस ना. नानी गंमत केली मी तुझी. ये बाई, दर 2 महिन्याला ये. माझ्या साड्यांवर मात्र नजर ठेवू नको. हा, साड्या काय माझ्यापेक्षा जास्त आहेत का तुला? कमीच आहेत. मग अगं पण ढीगभर साड्या पडल्यात ना तुझ्याकडे. माझ्या साड्यांवर तुझा का डोळा? जरीच्या काठाच्या साड्या होत्या माझ्याकडे. रोज मी त्या उलगडायची, बघायची, पुन्हा घड्या करून ठेवायची. माझा वेळ खूप छान जायचा हो त्याच्यामध्ये. अजूनही तेच तर चालू असतं तुमचं. अगं मला बरं वाटतं. पण नानी, अण्णांविषयी मला फारसं कधी काही सांगितलं नाही तो तुम्ही. आता तो विषय कशाला? नेहमीच आहे तुमचं हे. मी तुला सांगतो मालू. बोक्या, वडील आहेत तुझे ते लक्षात ठेव. आता त्याविषयी चर्चा नको. आज तू जे काही असते त्यांच्यामुळे आई बापांचं ऋण मानावं जरा. आणि मलाही कळू दे की ह्यांचं कसं होतं अण्णांशी. पटायचं का? पटायचं? हसतेस काय नानी? माझे वडील म्हणून त्यांनी कधी मला समजूनच घेतलं नाही. राग राग करायचे माझा. त्यांच्या सगळ्या अपेक्षा माझ्यावर लादल्या होत्या. त्यांनी वकील व्हायला हवं होतं मी त्यांना. त्यांच्या सगळे केसेस लढायला हवं होतं. अरे वकील होणं म्हणजे काही चेष्टा वाटली होती का त्यांना? इथे नानी समोर मला 4 वाक्य बोलायला यायची नाहीत, तर जज समोर मी काय बोलू शकणार होतो? म्हणजे आपल्या मुलाची कुवत काय आहे, त्याला कशाची आवड आहे,
ह्याच्यावर काही विचार करायला नको. आपलं उगाच त्यांना वाटलं म्हणून मी वकील झालं पाहिजे याला काय अर्थ आहे का सांग. काय पाहतेस काय तू अशी? म्हणजे बरोबर आहे ना मी बोलतो ते? सगळं बरोबरच बोलताय तुम्ही. हाच नियम आपल्या दिलूबाळालाही लागू पडतो नाही का? नाही नाही त्याची गोष्ट वेगळी आहे. तो देशद्रोही आहे. त्याचं पुन्हा सुरू झालं. बरं नको बोलूया आपण, नको बोलूया या विषयावर. त्याची आणि माझी तू बरोबरी कशी काय करतेस? अगं अण्णा किती विक्षिप्त होते माहितीये का तुला? दात तोडीन तुझे त्यांच्याबद्दल असं काही बोलशील तर. अरे तुझ्यावर जीव होता म्हणूनच तुझ्या पोटी परत आले ना ते. होय होय खरंय. मावशी जेवण तयार आहे. हा अरे वा, चला चला जेवून घेऊया आपण. चला. पोट भरलंय माझं. हा तुम्ही जेवून घ्या. अरे थोडस असलाच आहे तो. हा काही कमी नाही. आलात का? कुठे गेला होता तू न सांगता? हा चहा ठेवू का? नको. हे बघा, नानींचा राग तुम्ही माझ्यावर काढू नका उगीचच. तू सुद्धा तिला सामील आहेस. काहीतरीच काय? अरे कधीतरी खमक्या बायकोसारखं माझ्या बरोबर उभी राहा ना नानींच्या समोर. हे असं नवरे करतात. या वयात काय मी मार खायचा का तिच्याकडून? लोक हसतात बायको मारते म्हणून. अगो बाई, म्हणजे अजून तुम्ही सांगितलंच नाहीये? मी काय सांगू वाटतं लोकांना हे आईने मारलं म्हणून. कसं दिसत ते? काय काय झालं मालू? अगं काय बरं नाही का वाटत? काय हा आले आले. काय चाललंय त्यांचं? अहो नानीनी ना माळ्यावरून रंग काढून घेतली माझ्याकडून. बसल्यात आता उपसत त्यातलं. त्यांना सांगा हो, इतकी वर्ष झाली सांगते ॲलर्जी आहे मला. नका ते काही करत बसू काम. हा सांगते. काय पाहिजे नानी तुम्हाला? यात फोटो होता. कोणाचा? कुठे गेला? मला काय माहिती. अरे शोधून दे मला. तुम्ही कशाला एवढा सगळा पसारा काढला? मावशींना धुळीचा त्रास आहे माहिती आहे तुम्हाला? मला लावायचा आहे फोटो. तुम्ही आधी हे सगळं भरून ठेवा बरं. यात फोटो नाहीये. मग मी काय करू आता? मी त्या पेटीत बघाय का? त्या तिकडे बघ रे. मोलकरीण कोण, तू का मी आहे? मला सांगते पसारा आवरून ठेवा म्हणून. सापडला का? काय नाही याच्यात फोटो बिटो. बोकेच्या खोलीत जाऊन बघ. आणि हा आहे का? सगळे फोटो कुठं गायब केलेस तू? अति झालंय नानीचं. बोला, अति झालंय ते. माझ्या वतीनं बोला. बायकोच्या बाजूने उभं राहा. हो जातोस. विचारा त्यांना. लब्बाड आहात, लब्बाड. दमांना हसताच पण